धडगाव नगरपंचायतीच्या तुगलकी कारभार, मालमत्ता करात 4 ते 6 पट वाढ, नागरिक संतप्त। धडगाव नगरपंचायतीकडून मालमत्ता करात थेट 4 ते 6 पट वाढ केल्याच्या निर्णयामुळे शहरासह वडफळ्या व रोषमाळ परिसरात संतापाची लाट उसळली आहे। भरमसाठ करवाढी विरोधात संतप्त मालमत्ता धारकांनी लतेश सुभाष मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडत तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे। नागरिकांच्या आरोपानुसार नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर न जाता घराची मोजमाप केल्याची नोंदीत दाखवले। काही प्रकरणात मालमत्ता धारकांच्या संमतीशिवाय व स्वाक्षरीशिवाय कार्यालयातूनच फॉर्म भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यामुळे कर आकारण्याची प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप होत आहे। धडगावमध्ये रोजगाराच्या संधी मर्यादित असून मोठ्या प्रमाणावर युवक बाहेरगावी स्थलांतरित झाले आहेत। अशा परिस्थितीत अचानक 4 ते 6 पट करवाढ केल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे नगरपंचायतीकडे स्वतःची एकही शाळा नसताना शिक्षण करायच्या नावाखाली अव्वाच्या सभा वसुली केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार हरकती व तक्रारीकडे दुर्लक्ष न करून थेट अंतिम करवाढ जाहीर करण्यात आली। त्यामुळे लोकशाही प्रक्रियेला हरताळ फासल्याची टीका होत आहे। मोठ्या शहरांच्या तुलनेत अधिक कर लादल्याने धडगाव, वडफळ्या व रोषमाळ भागात तीव्र नाराजी पसरली आहे। दरम्यान या सर्व प्रकरणी सखोल चौकशी करून अन्यायकारक करवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला। सर, धडगाव नगरपंचायतीने कोणतीही मोजणी न करता सरसकट कर आकारणी केलेली आहे। त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन दिलेलं आहे। याबाबत आम्ही कोर्टातही जात आहे आणि संबंधित बाबीबद्दल मी CO यांना विचारणा केली की आपण कशी करवाढ केली आहे आणि त्यांच्याकडून काही माहिती मी पत्राद्वारे मागितलीही की मला हे कागद देण्यात यावे, पण त्यांची भूमिका लपवालपवीची भूमिका होती। आणि मुख्य अधिकारी आमच्याकडे असे आहेत की त्यांना यायला आता 1.5-2 वर्ष होऊन गेले, पण ते ऑफिसमध्ये आठवड्यातून फक्त 2 वेळेस येत असतात। आल्यानंतरही त्यांचा येण्याचा टाईम हा 1-1:30 वाजेचा आहे, जाण्याचा टाईम त्यांचा 4 वाजेपर्यंतचा आहे। त्यांनी फक्त काही ठेकेदारांना आणायचं, त्यांच्या गाडीत बसून यायचं आणि त्यांची काही पैशांची वसुली तेवढी करायची आणि निघून जायचं। धडगावच्या नागरिकांसाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं काही त्यांना पडलेलं नाही आहे। त्याकरता गोरगरिबांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमांकडे पत्र दिलं आहे। मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार चालू आहेत आणि त्याबाबत आम्ही कलेक्टर न्यायालयात जात आहे।